जवळ असलेला डोंगर आणि जंगल भागातील एक व्हिडिओ. तर काजू सुद्धा भरपूर आलेले आहे, मस्त मोठा आहे आणि लालसर. तर आता तो आपण काढू. आणि ही डोंगराची काली मैना बोलतात. तर 1 डझन आम्हाला काजू मिळालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, बोक्षेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मी महेंद्र पाटील घेऊन आलो आहे ते म्हणजे मित्रांनो आमच्या जवळ असलेला डोंगर आणि जंगल भागातील एक पाहू शकता मंथन आणि प्रणाली आम्ही आलेलो आहोत. आणि इथे आहे काजूचं झाड, करवंद आहेत. तर आता आपण बघूया आपल्याला काय काय या जंगलामध्ये आपल्याला मिळतोय ते. चला तर मग मित्रांनो आपण पाहूया. हे आहे काजूचं झाड आणि काजू सुद्धा भरपूर आलेले आहे, त्यामुळं पाहायला मिळतात. हे बघा पडलेले सुद्धा आहेत. हे आहेत काजू, हे बघा पाहू शकता. तर खूप सारे काजू आहेत, ते पडलेले आहेत, परंतु त्याला बी वगैरे काय नाही, बिया वगैरे नेलेल्या आहेत. आणि पाऊस सुद्धा आता पडला होता मध्येच अवकाळी, त्यातच काही काजू पडले असतील. हे बघा काजू इथे आहेत. काजूच्या बी आहेत आणि काही ठिकाणी काजू झालेले आहेत, पिकलेले आहेत. करवंद सुद्धा आता पिकायला लागलेले आहेत. हे बघा पाहू शकता, ही करवंद आहेत. खूप सारी इकडं वरती झाडं आपण पाहू शकता. हे बघा काजूची अशी ही सर्व झाडं झुडपे आहेत आणि खूप म्हणजे फांद्या वगैरे झाडांच्या झालेल्या आहेत. आणि वर हे बघा काजू आलेले आहेत वरती. तर तिथे पण तो बघा एक पाहू शकता. आता सर्व वरती आहेत. तर मित्रांनो इथे काजू आहेत, भरपूर काजू आहेत. तर बघूया आता आपण आपल्याला किती काजू मिळतात. मिळालेत काजू तुला? दाखव दाखव काजू दाखव. किती मिळालेत? 2 मिळाले. मी झाडावर जातोय, बघतो इकडे काजू वगैरे किती आहेत ते. हे बघा वरती आहे काजू, बघूया कसं कसे आहेत. आता वरती पिकलेले आहेत काही काही ठिकाणी. ते पण आहेत काजू मस्त. खूप सारे काजू आहेत वरती. काजू हा बघा एक काजू मिळालेला आहे, मस्त लाल लाल काजू आहे, बी सगड आहे पाहू शकता. कॅच आहे आणि लालसर एकदम मोठे काजू आहेत. हा बघा इथे एक काजू आहे, हा बघा पाहू शकता. तर आता तो आपण काढूया. हा बघा मस्त लालसर कलर आहे, पिवळा लाल असं कलर आहे. मित्रांनो आज आलो आणि खरंच म्हणजे मिळाले काजू. आम्हाला वाटलं की मिळतील की नाही, पण मोठे मोठे काजू आहेत. हे बघा पाहू शकता. मंथन पण आता झाडावर चढून काजू काढत आहे. किती आहेत का मंथन? मग काढता येतील का? मी येऊ? हा चल काढ मग. कारण ते मित्रांनो आतमध्ये आहेत, तर आपल्याला ते मिळणार नाही, वर आहेत. माझ्या मागे पाहू शकता काजू, आणि काजू होतं भरपूर मिळाले, पडलेले पण होते. आणि वरती सुद्धा म्हणजे मच्छर भरपूर आहे, कारण पाऊस आता अवकाळी पडला होता, त्याच्यामुळे जे पालापाचूल आहे तो खूप ओला आहे आणि त्याच्यामुळे मच्छर जास्त जरा सुद्धा आम्ही ते काजू काढण्याचा प्रयत्न, कारण मच्छर खूप म्हणजे चावत होती, डसत होती. तिकडं मंथन पाहू शकता, तो बघा जाऊन बसलेला आहे इथे. तर बघूया आता आपल्याला किती काजू मिळाले आहेत एकूण, बघूया व्हिडिओमध्ये. दम झाला मित्रांनो खूप. करवंद सुद्धा आहेत. तर आपण करवंदाचं थोडक्यात आहे ना, करवंद पण बघू किती पिकलीत. अजून खरी म्हणजे एवढे पिकलीत नाही, तरी सुद्धा आपण हे बघा करवंद पण आहेत. तर रानामधला रानमेवा, आणि ही डोंगराची काली मैना बोलतात. तर ही काली मैनाचा व्हिडिओ आपण सेपरेट बनवू. अजून पिकलीत नाही तरी पण आहे, त्यातली एक एक दोन दोन तर मस्त गोड गोड लागतात.
काय चालू आहे? आहेत का तिकडे पण? कारण मित्रांनो आग लागलेली आहे डोंगराला, त्यामुळं हे काजू वगैरे आहेत ते जळलेले आहेत. गवत वगैरे झाडी झुडपी पाहू शकता. तर जंगल भाग आहे हा बघा, त्याच्यातून जावं लागतंय. काटे वगैरे पण आहेत. तर एक मित्रांनो इथे एक काजू आहे, तो एक आता मी काढायला चाललेलो आहे. मित्रांनो आम्हाला एवढे काजू मिळालेले आहेत. किती आहेत म्हणतात? 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 12, 1 डझन आम्हाला काजू मिळालेले आहेत. तर आजचा मित्रांनो व्हिडिओ आपण पाहिलात. तर आजचा व्हिडिओ होता तो म्हणजेच जंगलामधील रानमेवा. तर हे आहेत काजू आणि आपण पाहिलंच असेल पूर्ण कशा पद्धतीने सर्व काढले आम्ही काजू, जंगलामधील रानमेवा, करवंद. थोडक्यात व्हिडिओ आपल्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एवढे म्हणजेच काजू मिळाले. आणि मित्रांनो आता आम्ही चाललोत म्हणजे घरी जायला आणि खूप सारे आम्हाला काजू मिळालं आणि लाल कलरच्या, पिवळ्या कलरच्या सुद्धा आहेत. तर माझ्या मागे पाहू शकता असे काजू आहेत आणि काही ठिकाणी मित्रांनो आग लागलेली आहे डोंगराला, त्यामुळं काही काजू जळून खाक झालेले आहेत. आणि करवंदीच्या सुद्धा झाडं आहे ती सुद्धा तशीच झालेली आणि काही ठिकाणी होते तिथे आम्हाला हे असे काजू वगैरे सर्व मिळाले. तर सांगायचं म्हणजेच ही कोकणामध्ये आपली जे आहेत राहणारी यांनाच ह्याचं म्हणजेच या रानमेवाचा आनंद लुटता येणार आहे आणि खाता येणार आहेत. कारण कोकणातली जी मजा ही वेगळीच असतं आणि कोकणामध्ये जे आपल्याला वेगवेगळी फळं असतात, करवंद असो, जांभळं असो, काजू असो, काय काय आपल्याला असं म्हणजे इतर आहेत, आटोरण असो, तोरणं असो, असं वेगवेगळी फळं आपल्याला ही कोकणामध्येच खायला मिळतात. तर मित्रांनो एक थोडक्यात आपल्याला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या बोगशेकर आर्ट पेंटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबर, लाईक, शेअर नक्की करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मित्रांनो घेऊन येत आहे. भेटूया दुसऱ्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.